नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, कार्यक्रमाची सुरुवात करूया एका श्लोकाने। अजीर्णम भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजने च अमृतम भोजनांते विषप्रदम। म्हणजे आपण जेव्हा जेवण पचलं नसेल, अजीर्ण झालं असेल, तेव्हा जर तुम्ही पाणी प्यायले तर ते औषधाचं काम करतं। तेच जर जेवण पचल्यावर जर पाणी प्यायले तर ते बल प्रदान करतं। जेवताना जर हळूहळू थोडं थोडं पाणी पीत राहिले तर ते अमृता समान आहे आणि हेच पाणी जर मुबलक प्रमाणात जेवल्यानंतर जर प्यायले तर ते विषसमान सुद्धा असू शकतं। या श्लोकावरूनच आपल्याला कळतं की आयुर्वेद पाण्याला किती जास्त महत्त्व देतं। मग अशा या पाण्याबद्दल, पाणी कधी प्यावे, कसे प्यावे आणि किती मात्रेत प्यावे याबद्दल जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे। ते विषय आहे पाणी आणि आयुर्वेद, समज गैरसमज। विषय पुन्हा ऐकूया, पाणी आणि आयुर्वेद, समज गैरसमज। आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो। सर हे गेल्या 40 वर्षापासून पुणे, मुंबई व कोल्हापूर येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात। भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित केलेले आहे। कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य मिळवले आहे। माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे। सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते। वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते। तर चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। सर पुन्हा एकदा आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। नमस्कार सर, आज आपण एकदम महत्त्वाचा असा विषय निवडला आहे, पाणी आणि आयुर्वेद। तर पाण्याबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितले आहे आणि सामान्य त्याची काय संकल्पना आहे याबद्दल जरा मला सांगा। कसं आहे, पाणी हे पंचमहाभूतापैकी एक आहे आणि शरीरातलं पाणी आणि बाहेरचं पाणी हे वेगळं आहे। तर कितीही पाणी पिलं तरी चालतं हा गैरसमज पहिल्यांदा काढून टाकायला पाहिजे। 74% पाणी जे आहे ते आपल्याला निसर्गात दिसतं आणि आपल्या शरीरात साधारण 60 ते 74% एवढ्याच प्रमाणात पाण्याचे घटक असतात। हे द्रवरूप असा जो भाग आहे, शुक्र आहे, रक्त आहे, रस आहे, पाचक स्राव आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये पाणी हे असतंच। पण पाण्याचे जे गुणधर्म सांगितलेले आहेत ग्रंथोक्त पद्धतीने, त्याच्यामध्ये त्याच्या ठिकाणी रस असतो, म्हणजे जिभेने समजणारी गोष्ट त्याच्यात आहे। स्निग्धता आहे, चिकटपणा आहे, पिच्छिलत्व आहे, त्याच्याबरोबरीनं सरत्व त्याच्या ठिकाणी आहे, शीतलत्व त्याच्या ठिकाणी आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदाने कशासाठी सांगितलेल्या आहेत, तर पाणी किती पिलं तरी चालतं असं नाही आहे। शारीरिक गुण त्याचे जे आहेत ते खूप महत्त्वाचे असतात। आपल्या शरीराचे जे गुण आहेत तसेच बाहेरच्या पंचभौतिक घटकांना असतात, अन्नाला असतात, पाण्याला असतात, आपल्या चालण्या बोलण्याला आणि वागण्याला सुद्धा असतात। हे जर आपण लक्षात घेतलं ना तर पाणी कसंही पिऊन चालेल असं नसतं। तहान लागली नाही तरी मध्ये मध्ये पाणी लोक पित असतात आणि युरोपियन लोकांनी ते सुरू केले, भारतीय लोक ते सुरू करतात। तर परिस्थिती तशी नाही आहे आणि ते सगळे समज आणि गैरसमज जे आहेत ना ते आत्ताच्या लेक्चरमधून आपण काढायचे आहेत। तर पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शरीराच्या मध्ये असलेले पाण्याचे जे घटक आहेत त्यात आधुनिक शास्त्रानुसार कॅल्शियम असतं, सोडियम असतं, पोटॅशियम असतं, कार्बोहायड्रेट्स, आपल्या ग्लुकोज काही प्रमाणामध्ये असतं, इतर जे घटक असतात त्यामध्ये प्रोटीन्स वगैरे असतात, कार्बोनेट्स वगैरे असतात आणि बाहेरच्या पाण्यामध्ये ह्याच गोष्टी असतात।
पण बाहेरच्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या शरीरात गेल्यानंतर सेंद्रिय शरीराला त्या मान्य व्हायला पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे खूप. आणि त्यामुळे पाण्याचंही पचन व्हावं लागतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. टाकीत पाणी घातलेलं आहे आणि टोटी उघडली आणि पाणी निघून गेलं आहे असं होत नसतं. त्या पाण्याचंही पचन व्हावं लागतं आणि तोच विचार जो आहे ना तो आपण याच्यामध्ये मांडणार आहे. अग्नीला विरोधी गोष्ट कोणती आहे? जल आहे. पण जलाचा सुद्धा पांचभौतिक अग्नी जो आहे ना तो सांगितलेला आहे. हे जर लक्षात घेतलं ना तर मग तुम्हाला या गोष्टीचा जे गरिमा आहे ती लक्षात यायला सुरुवात होईल. तर कसं होतं, आकाशातून पडणारे जे पाणी आहे ज्याला दिव्य जल असं म्हटलं जातं आणि पात्रात साठवल्यानंतर त्याला इंद्रिय जल असं म्हटलं जातं, ते पवित्र आहे, लघु आहे, मधुर रसाचं आहे, हे सगळं खरं आहे. परंतु ते जमिनीवरती जेव्हा पडते तेव्हा देश आणि काळाच्या अनुरोधान त्याच्यात बदल व्हायला लागतात आणि मग त्या पाण्याचे गुण जे आहेत ते वेगवेगळे होत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवणं कुठेतरी महत्त्वाचं आहे. 1 किलो वजनाला आपण साधारण 25 ते 50 ml पाणी जे आहे त्याची रिक्वायरमेंट असते असं अजून एक शास्त्र म्हणतं. आयुर्वेदाचा टेक ह्याच्या बाबतीत वेगळा आहे. तहान लागल्याशिवाय पाणी प्यायचं नाही आणि भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही. पाणी तहान लागलेली आणि पिलं नाही तर त्याची काही लक्षणं येतात, त्याच्यात बाधिऱ्यापर्यंत लक्षणं जातात, चक्कर येणं आणि ऐकायला कमी येणं एवढ्या गोष्टीसुद्धा होतात. जो जंगल प्रदेश आहे जिथं खूप वारं सुटतं, जिथं डोंगर फारसे नाही आहेत, काटेरी झाडं आहेत, अशा ठिकाणच्या लोकांना किवंडेपणाचा किंवा बहिरेपणाचा त्रास असतो. दिगंची नावाचा जो सांगली जिल्ह्यातला भाग आहे ना तिथं हे नेहमी प्रकरण असं आढळतं आणि घरटी एखादा माणूस तरी किवंडा असतो तिथं. तर वारं भरपूर वाहत असतं, वायू आणि आकाशामुळं तहान लागत असते आणि किती तुम्ही पाणी प्याला तरी त्याची पूर्तता होत नाही आणि पाणी न पिल्याचा परिणाम येऊन त्यांना बाधिरे येत असतं. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे म्हणून तुम्हाला आत्ता सांगितली. थोडक्यात काय, पाण्याचे जे गुणधर्म आहेत ते लक्षात घेऊन आपण ते पाणी प्यायला आणि शारीरिक गुण जे आहेत ते महत्त्वाचे आहेत हे आपण बघितलं. ह्याच्यात जितके हे क्षार मिसळले जातील तेवढे ते पाणी आहे ते जड होतं, सपळ पाणी असं त्याला गावाकडच्या भाषेमध्ये म्हणतात. आणि दुसरं म्हणजे हार्ड वॉटर ज्याला आपण म्हणतो ते. आणि दुसरं जे आहे ते मृदू जल किंवा चांगलं पिण्यासारखं योग्य असं जे पाणी आहे ते. आता हे सगळं होत असताना काय होतं की ह्याचा परिणाम आकाशातून खाली पडल्यानंतर एक आहे असं म्हटल्यानंतर पाण्याचं ती pH काय असं बऱ्याच वेळेला लोक लक्षात घेतात. आणि पावसाच्या पाण्याची pHसुद्धा ॲसिडिक आहे, ते अल्कलाईन नाही आहे. आणि आपल्या शरीरातलं जे पाणी आहे ना किंवा रक्त जे आहे ते अल्कलाईन आहे आणि ते तसंच जर राहिलं तर आपल्याला आजार पण येत नाही. जर ॲसिडिक पाणी असेल, पोटातलं रक्त आपलं ॲसिडिक झालं तर त्याच्यात कॅन्सरसारखे मोठे आजार होतात. आणि 7च्या पुढं 7.3 पर्यंत आपल्या रक्ताची शरीराची pH असते. तिथं आपलं जे शरीर आहे ते निरोगी असतं असं एकंदरीत म्हटलं जातं. तर नुसतं पाणी प्यालेलं आहे आणि त्यामुळं ॲसिडिटी वाढलेली आहे रक्ताची किंवा ते अल्कलाईन झालं आहे असं होत नाही. त्यामुळं अल्कलाईन वॉटर आपण पितोय 3-3 हजाराचा असं म्हटलं तर तो शुद्ध वेडेपणा असतो. तुमच्या शरीरातल्या आजारांच्यानुसार तुमच्या शरीराची pH जी असते ती बदलत असते. खाण्यापिण्याचा परिणाम तुम्ही किती आणला तर तो 0.2 to 0.5 एवढ्या प्रमाणातच फक्त तुमची pH जी आहे ना ती बदलू शकते. हे सगळं प्रकरण जसं आयुर्वेदाने लक्षात घेतलं तेही बघणं खूप गरजेचं आहे. आता सफेद माती ज्या ठिकाणी असते ना अशा ठिकाणचं पाणी जे असतं त्या मातीवरती पडणारं हे तुरट रसाचं असं होऊन जातं आणि त्याच्यानुसार त्याच्याकडे आपल्याला बघायला लागतं. पांढरट पिवळी अशी जी माती असते ना, साधारण बिहारच्या बाजूला काशीच्या बाजूला जी मिळते ना त्याची जी चव असते ती कडसर अशी होते त्या पाण्याची चव. आता हा तरतम भावाने लक्षात घ्यायचा प्रकार आहे. तिथलं पाणी पिल्यानंतर मला कारल्यासारखं कडू लागलं नाही असं म्हणायचं नाही आहे. तरतम भावाने तो भाग जो आहे तो आयुर्वेदाने लक्षात घेतलेला आहे. ह्याच्याबरोबर कपिल रंगाची जी माती असते ना त्याच्यात क्षारीयत्व खूप असतं आणि आपली महाराष्ट्रातली जी आपली काळी माय माती जी आहे ना त्याचं पाणी हे मधुर म्हणून सांगितलेलं आहे. हे सगळं मी कशासाठी सांगतोय तर त्याच्यानुसार आयुर्वेद ते पाणी पोटात गेल्यानंतर कोणता दोष वाढतो, कोणता कमी होतो, कोणता धातू पुष्ट होतो किंवा परिपुष्ट होतो आणि कोणता क्षय पावतो आणि मनावरती त्याचा काय परिणाम येतो हे लक्षात घेऊन आयुर्वेद ह्या विषयाकडे बघतो. त्याच्यामध्ये कॅलरी किती आहेत, कार्बोहायड्रेट किती आहेत, मिनरल किती आहेत, मायक्रोन्युट्रिएंट किती आहेत असं आयुर्वेद प्रत्येक वेळी बघत नाही. कारण सब घोडे 12% असं आयुर्वेदाला मान्य नाही आहे. पुरुषम वीक्ष प्रत्येक माणूस हा वेगवेगळा बघितला जातो आणि त्यामुळे ह्या पाण्याचा प्रकार जो आहे ना तो ह्या पद्धतीने लक्षात घ्यायला लागतो. आता वर्षा ऋतूतलं जे पाणी असतं ते जर आपण बघितलं ना तर ते गुरु कफकर आणि मधुर रसाचं असं असतं. वर्षा ऋतूत खरं म्हणजे निसर्गात वात वाढलेला असतो पण पाणी मात्र कसं आहे तर गुरु असं आहे आणि मधुर रसाचं आहे. त्यामुळे पाणी पित असताना वर्षा ऋतूमध्ये म्हणून पाणी पिणं योग्य नसतं कारण पोटातली भूक आधीच तुमची कमी झालेली असते. दुसरा जो प्रकार आहे तो शरद ऋतू जो असतो त्याच्यामधलं पाणी हे पातळ लघु. आता पातळ पाणी तर सगळंच असणार आहे पण इतर ऋतूच्या मानाने त्यात तनुत्व जे आहे ते जास्ती चांगल्या पद्धतीचं असतं, लघु असतं आणि हे अवरोध न करणार आहे शरद ऋतूतलं पाणी जे आहे ते. तर हा ऋतूनुसारचा जो भाग आहे तो झाला. हेमंत ऋतूमध्ये पाणी स्निग्ध असतं आणि शुक्रवर्धक असतं. म्हणजे आपल्या शरीरातलं जे सीमेन आहे त्याची वाढ करणारे हे पाण्याचे गुण असतात. हे जे आयुर्वेदाने सांगितलेले गुण आहेत ना हे खूप महत्त्वाचे आहेत.
त्यानुसार आजारानुसार कोणत्या आजारात कोणतं पाणी वापरायचं, केव्हाचं पाणी वापरायचं, कोणत्या संस्काराचं वापरायचं हे ठरवून जातं. आणि वैद्य लोक हेच बघत असतात, कारण तुम्ही हेमंत ऋतूत पाणी पिताय आणि तुमच्या शरीरातलं शुक्र वाढतंय, याचा परिणाम म्हणून तुमची व्यवाही शक्ती जी आहे ती वाढते, शुक्र कमी झालेल्याचे जे दोष असतात ते जात असतात. हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यानंतर शिशिर ऋतूतलं जे पाणी असतं ते कफ वातग्न असं सांगितलेलं आहे. तर त्या ऋतूचा परिणाम त्या पाण्यावरती कसा आला आहे हे पहा. आणि हे भारतवर्षासाठी जास्ती योग्य आहे, कारण इथं सगळे ऋतू जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने अभियुक्त होतात असं दिसतं. वसंत ऋतूतलं पाणी जे असतं ते कषाय रसात्मक, मधुर आणि वृक्षत्वाला जाणारं, इतर गोष्टींच्या मानाने वृक्ष अशा पद्धतीचं असतं. आणि त्याचा परिणाम जो आहे तो वसंत ऋतूतल्या कफासाठी आपल्याला करून घेता येतो. ग्रीष्म ऋतू जो असतो, उन्हाळा, पावसाळ्याच्या आधीचा जो उन्हाळा असतो, त्याच्यातलं पाणी जे असतं ते अभिशिंद म्हणजे शरीरात चिकटा तयार करत नाही असं पाणी ते सांगितलेलं आहे. तर हा भाग जो आहे तो ऋतूनुसार सांगून झाला. बऱ्याच वेळा कसं होतं, हिम नद्या ज्या आहेत म्हणजे हिमालयातल्या नद्या, त्याच्या पाण्याचे गुण काय आहेत हे जर बघितलं तर ते पवित्र, शिव म्हणजे कल्याणकारक असं आहे आणि पथ्यकारक आहे. आणि आपल्या सगळ्या जुन्या ऋषीमुनींनी तेच पाणी प्यायलेलं आहे. तर हिमनद्यांचं पाणी जे आहे ना त्याचा गुण हा असा सांगितलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि वाईटही वाटेल थोडंसं. विंध्य पर्वतातल्या आणि सह्याद्रीतल्या नद्या आहेत ना वेगवेगळ्या, गोदावरी, कावेरी वगैरे, कृष्णा नदी वगैरे, ह्याच्यामध्ये भीमा नदी, ह्याच्यामध्ये शिरोरोग उत्पन्न करण्याचा, हृदरोग उत्पन्न करण्याचा, श्लीपद उत्पन्न करण्याचा आणि कुष्ठ म्हणजे त्वचाविकार उत्पन्न करण्याचा गुण आहे. म्हणजे ज्या मातीतून ते नदी वाहत येते, ज्या वनस्पतीची पानं त्याच्यात पडतात, त्याच्यामुळे ते सिद्ध तसं होतं आणि त्याचा परिणाम शरीरावरती असा येतो. तर मनुष्य कोणत्या देशात राहतो आणि कोणतं पाणी पितो हे जे आहे ना ते सगळं लक्षात आपल्याला घ्यायला लागतं. आपल्या मराठीत एक म्हण आहे, 12 गावचं पाणी पिलेलं आहे. तर तो 12 गावचं पाणी म्हणजे त्याच्यावर शरीरामध्ये वेगवेगळे दोष जे आहेत ना ते सगळे पचून तो पुन्हा उभा आहे, अशा पद्धतीची ती म्हण आहे. पण वैद्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं. ह्याच्यासाठी मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. माझ्याकडे एक रुग्ण होती आणि ती बनारसची होती आणि इथं महाराष्ट्रात पुण्यात आल्यानंतर तिला प्रचंड सर्दीचा त्रास व्हायला लागला. आणि अत्यंबुपान म्हणजे फार पाणी पिणं हे सर्दीचं कारण आहे. तर तिथं पाणी वगैरे कमी करून औषध दिली, ते कमी व्हायची आणि नंतर हळूहळू सर्दी तिला पुन्हा यायची. मग तिला एक शेवटचा प्रश्न विचारला 3 महिन्यांनी की 3 महिन्यात ती बरी होते तर असं का होतं म्हणून. तर ती मला म्हणाली की तुम्ही विचारते तर मी सांगते, मी जेव्हा बनारसला माझ्या गावी जाते तिथं गेल्यानंतर माझी सर्दी एकदम गायब होते आणि मी काही खाल्लं प्यालं तरी मला काही होत नाही. मग तिला एक सांगितलं ह्या पाण्याच्या विषयावरनं, ज्या डोंगरातलं पाणी वाहतं आणि ज्या वनस्पती त्यात पडतात त्याच्यानुसार पाण्याचे गुण जर बदलत असतील तर तिला सांगितलं की बनारसमध्ये जे जे दगड आहेत, विटा आहेत, माती आहे ती तू थोडी थोडी गोळा करून आण. इथं आल्यानंतर गरम पाण्यामध्ये ते टाकायचं आणि माठामध्ये ते पाणी भरून ठेवायचं आणि नंतर ते पाणी जे आहे ते तू पीत जा. तर हा उपचार एकदम लागू पडला तिला आणि 3-4 दिवसात तिची सर्दी गेली. हे थोडक्यात काय, काशी विश्वेश्वराला आपण जसं तिथनं पिंडी आणतो ना तसं तिथली माती आणून तिला इथं पुजलं त्या मातीला आणि त्याचं पाणी तिला प्यायलेलं. ह्याच्यानं तुम्ही एक लक्षात घ्या की कोणत्या मातीतून आपण घडलेलं आहे, कोणत्या दगडातून आपण घडलेलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे चरकसंहितेत असं एक सूत्र आहे, जो माणूस ज्या देशामध्ये राहतो त्या देशातल्या वनस्पती, खनिज आणि प्राणी ह्याच्या साहाय्याने तो बरा होऊ शकतो किंवा आजारी पडू शकतो. तर हा एक मोठा तत्वाचा भाग जो आहे ना तो ह्याच्यातनं लक्षात येतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मलय पर्वतातल्या ज्या नद्या आहेत साऊथ इंडियातल्या, त्याचं पाणी स्वच्छ आणि अमृतोपम असं आणि पथ्यकर असं सांगितलेलं आहे. पश्चिमेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत ह्याच्यानुसार जर विचार केला ना तर पूर्वेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्याचं पाणी जे आहे ना ते गुरु म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे पचायला जड आहे असं सांगितलेलं आहे. आणि नर्मदा, तापी वगैरे ज्या नद्या आहेत, साबरमती वगैरे, या नद्यांचं पाणी मात्र निर्मल आणि पथ्यकर असं सांगितलेलं आहे. तर हा सगळा विचार आयुर्वेदात एवढा सांगितलेला आहे आणि त्याचा विचार आपल्याला व्यवहारात खूप वेळा करायला लागतो. तर म्हणून हे पाण्याचं प्रकरण ह्या पद्धतीने आपण सांगितलं. आपल्या शरीरातल्या 74% पाण्यामध्ये जर असा परिणाम करण्याची ताकद असेल तर आपण पाण्याचे नियम किती चांगल्या पद्धतीने जाणून घेणं महत्त्वाचं आहे हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं. बरोबर, फारच छान माहिती दिली सर. तुम्ही फार सविस्तर माहिती सांगितली पाण्याबद्दल. आपण पाण्याबद्दल अजून माहिती जाणून घेऊया. तसेच सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत ते सुद्धा जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पाणी आणि आयुर्वेद, समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम, 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333. तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriVishwamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे.
सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत, ते कोणते पाहूया. टिप नंबर 1, अळशी तेल म्हणजे जवस 5 ml दररोज गरम पाण्यासह जेवणाआधी घेतल्यास लहान व मोठ्या आतड्यांची ताकद वाढते आणि मूळव्याधीचा त्रास कमी होतो. हा प्रयोग सतत 2 महिने करावा. टिप नंबर 2, तोंडातील आणि घशातील साध्या आणि कॅन्सरच्या गाठीसाठी कैरी किसून वाफेवर शिजवून सकाळ संध्याकाळी 2-2 चमचे पोटात घ्यावे. त्यामुळे सूज आणि गाठी कमी होतात. हा प्रयोग सतत 14 दिवस करावा. तर प्रेक्षको, आपण आज चर्चा करत आहोत पाणी याविषयी, पाणी आणि आयुर्वेद याविषयी, आणि सरांनी आपल्याला पाण्याबद्दल एकदम विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. सर, मला विचारावंसं वाटतं की कधी आम्ही पाहतो की काही लोक सकाळी रात्रभर तांब्यामध्ये पाणी भरून ठेवतात आणि नंतर सकाळी उठून पितात. तर पात्रानुसार पाण्यामध्ये काय गुणधर्म वाढतात किंवा कमी होतात, असं काय आहे का? बरोबर आहे. कसं होतं, पाणी आपण जे पितो ना, ते एकंदरीत बघताना पात्राचा विचार हा महत्त्वाचा केला जातो. परंतु कोणतं पाणी पिण्याला योग्य आणि कोणतं नाही. आता समुद्राचं पाणी आहे समजा, तर ते त्रिदोषकारक आणि विसर्गंधी असं सांगितलेलं आहे, आणि त्याच्यामुळं लवण रसाचा जो त्याचा भाग आहे त्याच्यामुळं अनेक वेगवेगळे आजार उत्पन्न होतात असंही म्हटलेलं आहे. खूप घाण वास येणारं शेवळ साचलेलं पाणी जर असेल किंवा तारा सुटलेलं पाणी असेल, ज्याच्यात विविध रंग दिसतात असं पाणी असेल, ज्याच्यातनं दुर्गंध येतो किंवा ज्याच्यातनं बुडबुड येतात आणि बेचव लागणार असं जे पाणी आहे ना, ते अजिबात प्यायचं नाही, हे उघड आहे. परंतु पाणी कोणतं प्यावं असं म्हटलं तर ज्याची चव उत्तम आहे, जे मधुरसात्मक आणि त्याच्याबरोबर कषाय रस म्हणजे तुरटपणा त्याच्यात थोडासा आहे, असं हलकं, जे अभिषन्न म्हणजे चिकटपणा उत्पन्न करत नाही आहे, जे वृक्षतानं आणता शरीराला स्निग्धता आणते आणि सौमनस्यजनन म्हणजे मनाला आल्हाद देणार असं रूम टेम्परेचरचं किंवा शीतजल जे आहे ते पिणं गरजेचं आहे. शीत म्हणजे ग्रहातलं शीत पाणी जसं असतं तसं नाही, नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी जे आहे ते पिणं योग्य आहे. बऱ्याच वेळा कसं होतं, पाणी साठवून ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी आहे तसं वापरतात. तर ज्याच्यावरनं रात्र निघून गेलेले असं साचवलेलं पाणी जे आहे ते कोणत्याही पात्रातलं असू दे, ते शिळं होतं. आपल्या चांदीच्या भांड्यातलं पाणी जे असतं ना, त्याचं शेल्फ लाईफ थोडंसं जास्ती असतं, कारण अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल त्याचा परिणाम जो आहे तो खूपच सुरेखित येत असतो. परंतु इतर पाणी जे आहे ते साधारण 24 तासानंतर नवीन पाणी घ्यायला पाहिजे किंवा जे आहे ते उकळून घ्यायला पाहिजे, आणि त्याला वरून खालून जर फेकून वापरलं गेलं तर त्याचा परिणाम जो आहे तो उत्तम पद्धतीने आपल्या शरीरावरती येत असतो. पण हे असताना आपल्याला पात्रानुसारचे गुण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. माठामध्ये ठेवलेल्या मातीच्या माठातलं पाणी जे आहे ना, ते पोरस असल्याकारणानं त्याच्यातनं ऑक्सिजन जो आहे त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती आत शिरतो, बॅक्टेरियांची वाढ त्याच्यामध्ये होत नाही. एक प्रकारचा थंडपणा जो असतो तो त्याच्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने येत असतो, आणि त्याच्या परिणाम म्हणून काय होतं, त्याची pH जी आहे ना ती साधारण 8 पर्यंत राहते त्या पाण्याची, आणि त्यामुळे शरीरात गेल्यानंतर ते पाणी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मानवतं. तर माठातलं पाणी जे आहे ते 12 महिने 13 काळ प्यायला काय हरकत नाही. पण ज्यांची शीत प्रकृती आहे, कफाची प्रकृती आहे, कफाचे त्रास आहेत, अजीर्ण होतं, सूज आहे, जलोदर आहे, हृदरोग आहे, सर्दी होते, अशा लोकांनी ते पाणी न पिलेलं चांगलं. त्यातलं पाणी उचलून तुम्ही गरम करून ते पुन्हा वापरू शकता. गरम पाणी हे पाचक आहे आणि शिळं पाणी हे त्रिदोषकारक आहे. त्रिदोष उत्पन्न करणारं पाणी आहे ते म्हणून त्रासदायक आहे. आता बाटलीत प्लास्टिकच्या पाणी साठवून ठेवतात आणि ते पिलं जातं बऱ्याच वेळेला. खरं म्हणजे पाणी मागितलं की कुणी द्यायला पाहिजे आणि विकायला नाही पाहिजे. परंतु अधर्म एवढा वाढलेला आहे कलियुगात की पाणीसुद्धा विकलं जातं आणि लोक ते विकत घेतात. इतकंच नाही तर 3-3, 4-4 हजाराचं अल्कलाईन वॉटरसुद्धा पिलं जातं. तर ह्याच्यासारखा दैव दुर्विला दुसरा कोणता नाही. ऑक्सिजन जो आहे तो नेचर आपल्याला मोफत देत असतो, पण हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट झालं की त्याचे पैसे पडतात. परमेश्वराच्या कोणत्याही गोष्टीचे पैसे पडत नाहीत अशी एकंदरीत गोष्ट आहे, आणि ती पाण्याच्या बाबतीत आहे. तर आयुर्वेदाचा अंगीकार करून जर तुम्ही पाणी वापरायला लागला तर शुद्धी प्रक्रियासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला या लेक्चरमध्ये आपण पुढे बघणारच आहोत. तर मातीच्या पात्रातलं पाणी हे त्यामुळं खूप उपयोगी आहे. लाल मातीचा माठ असू दे किंवा काळा असू दे, काळा असेल तर तो जास्ती चांगला आहे, त्यातलं पाणी हे मधुर रसात्मक असं आहे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिण्याचं खूप प्रेम बऱ्याच लोकांना असतं आणि ते चांगलंसुद्धा आहे. पण उशपणाचे काही नियम असतात. उगाच म्हणून पाणी पिलेलं आहे आणि तुम्हाला कफाचा आधीपासून त्रास आहे तर ते योग्य नाही आहे. गरम पाणी जर तुम्ही तांब्याच्या पाण्यात जर ठेवलं तर मग त्याचा परिणाम जो आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला त्रास देऊ शकतो. आपण ह्याच्याविषयी पुढे बोलणारच आहोत. एक फोन येतोय माझ्याकडे, तो आपण घेऊया. बरोबर सर, चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. मंगल आपटे बोलत आहेत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मला असा प्रश्न विचारायचा आहे. पावसाळ्यात पाणी जड येतं ना, तर पूर्वीच्या काळी 4 पद्धती ह्याच्यातनं पाणी गाळून घ्यायचे आणि मग ते उकळायचे. पण उकळलेलं पाणी ते किती दिवस ठेवायचं
म्हणजे आदल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी चालतं का रोज उकळायला पाहिजे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाळा टाकून जर पाण्यात नाही केलं तर पाण्याचा किती उपयोग होऊ शकतो? बरं, चांगला प्रश्न आहे हा. वनस्पती सिद्ध जलाच्या पाण्याचे गुणधर्म आपण बघणारच आहोत. पावसाचं पाणी जे आहे ते पहिला जो पाऊस असतो 1-2 पाऊस ते सोडून नंतर पावसाचं पाणी जे आहे ना ते घेणं खूप योग्य असतं. आणि पावसाचं पाणी हे जसंच्या तसं वापरलं डिस्टिल वॉटरसारखा त्याचा परिणाम येतो. परंतु जंतू कसे आहेत काय आहेत हे पोल्युशनच्या पातळीच्या लेवलनुसार ठरत असतं. त्यामुळे पानशेत धरणाच्या जवळचं शेत आहे आणि तिथलं पाणी पावसाचं आणि पुण्यात सदाशिव पेठेतलं पाणी जर बघितलं तर त्यात खूप फरक पडणार आहे जंतूंच्या हिशोबाने. आणि कंटेंट त्याचे कॉम्पोजिशन जे आहे ते बदलू शकतं. पण ऑल इन ऑल पावसाचं पाणी हे साठवून ठेवून वापरणं हे चांगलं आहे. परंतु ते शिळं झालं की त्रास देतच असतं. औषधासाठी ते काही वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतं. आणि एकदा अगस्ती ताऱ्याचा उदय झाला ना की पाणी निर्विष होतं असं म्हटलं जातं. त्याचाही विचार करायला लागतो. तर पाणी उकळून गार करून घेणं हे चांगलं आहे आणि रोजच्या रोज नवीन पाणी वापरणं हे खूप उपयोगी आहे. वाळा वगैरे या वनस्पती असतात त्याच्याविषयी आपण नंतर बोलणारच आहोत. त्यावेळेला तो भाग विस्तृत पद्धतीने आपण बघूया. तर मगाशी जो विषय चाललेला होता त्याच्यामध्ये आपण तांब्याच्या पात्राच्या विषयी बोलत होतो. तर गरम पाणी त्या तांब्याच्या पात्रात घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ॲसिडिक जर काही घटक असतील तर त्याचा परिणाम जो आहे तो त्या तांब्यावरती होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यात विषारी पदार्थ उत्पन्न होऊ शकतात. खूप गरम पाणी जे आहे किंबहुना चरकसंहितेत असं एका ठिकाणी सांगितलेलं की आज्ञ वैद्याची ट्रीटमेंट घेण्यापेक्षा तांब्याचे गोळे जे आहेत ते गरम करून पाण्यामध्ये टाकावेत आणि ते पाणी पिऊन टाकावं. म्हणजे विषारी परिणाम त्याचा येतो. थोडक्यात काय तांब्याच्या पात्रात गरम पाणी किंवा आंबट पाणी किंवा ज्या पाण्याचे कंपोजिशन तुम्हाला माहीत नाही असं जर गेलं आणि ते कायमस्वरूपी तुम्ही जर वापरत गेलात तर मग त्याचा परिणाम जो आहे तुमच्या शरीरावरती विशिष्ट पद्धतीने विषारी यायला लागतो. आणि हे परिणाम कसे आहेत वेगवेगळ्या धातूंचे, ॲल्युमिनियम आहे, तांबा आहे किंवा इतर काचेची पात्रं आहेत वगैरे, प्लास्टिकची आहेत. तर ह्याच्यामध्ये काय होतं त्यातले निघणारे घटक पाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरात ते विषार उत्पन्न करतात. त्याचा मस्तिष्कावरती, वृक्कावरती, यकृतावरती, बोन्सवरती एवढंच नव्हे तर वंध्यत्व येण्यावरती, मज्जातंतूचे आजार, अल्झायमर होण्यापर्यंत त्याचे परिणाम होत असतात. त्यामुळे तांब्याच्या पात्रातलं पाणी तुम्ही प्या, परंतु ते रोजच्या रोज स्वच्छ केलेलं असायला पाहिजे. आणि ते स्वच्छ केल्यानंतर त्या जे पाणी भरलेलं आहे ते साधं पाणी प्यायला पाहिजे. तब्येतीच्या नुसार तहान लागल्यानंतर ते प्यायला पाहिजे असं नक्की आहे. तर ह्या पद्धतीने तांब्याच्या पात्रातलं पाणी तुम्ही घेतलं म्हणून काही बिघडणार नाही आहे. पण असं होतं की पॉलीफेनॉल नावाचं एक द्रव्य वनस्पतींच्या पानामध्ये असतं आणि लिग्निन नावाचं एक द्रव्य असतं. जसं वाळा किंवा चंदन किंवा तुळस किंवा इतर वनस्पती आपण त्या पाण्यात टाकतो ना, आंब्याची पानं वगैरे किंवा खऊचं पान वगैरे, तर ही 2 घटक द्रव्ये जी आहेत ती तांब्याशी एकरूप होतात आणि विशिष्ट पद्धतीच्या जंतूंचा नाश करतात. त्यामुळे अनेक बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे आणि फंगी जे आहेत ना ते त्यांनी मरतात आणि ते पाणी चांगलं राहतं. तर ओव्हरऑल पाण्यामध्ये वनस्पतींची पानं टाकून ते घेणं हे चांगलं आहे. पण त्यासाठी तांब्याचं पात्र दरवेळी वापरायला पाहिजे असं काही नाही आहे. चांदीच्या पात्राने तुमची इम्युनो सिस्टीम चांगल्या पद्धतीने काम करते. सोन्याच्या पाण्याचा परिणाम जो आपल्या शरीरावर येतो त्याच्यात मानसिकता जादा असते. अस्सल सोनं जर असेल ना तर त्याच्यावरती पाण्याचा काही कुठलाही परिणाम होत नाही. म्हणून तर ते सोनं इतकं मौल्यवान धरलं जातं. त्याचं भस्मही करता येत नाही, मायक्रोपॉईंट पार्टिकल्स करता येतात कारण त्याचं ऑक्सिडेशन होत नसतं. हे जर असेल ना तर आपल्या मनाचं फक्त समाधान असतं किंवा त्याच्यात जे तांबं घातलेलं असतं, इतर धातू मिश्रित केले असतात त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती येऊ शकतो. त्यामुळे सुवर्णसिद्ध जल जी आहे ना ती कल्पना आहे, कल्पनाविलास आहे. त्याच्यामध्ये त्याचा परिणाम जो आहे तो फक्त मानसिक आहे असं लक्षात घ्यायला पाहिजे. ॲल्युमिनियमसारखा पदार्थ आहे किंवा हिंदालियमसारखा पदार्थ आहे आणि त्याचं पात्र तयार करून त्यात जर तुम्ही पाणी किंवा अन्न करत असाल तर त्याच्या एवढं दुसरी त्रासदायक गोष्ट कोणती नाही आहे. त्या ॲल्युमिनियमचा परिणाम आपल्या मस्तिष्कावरती येतो. अल्झायमरसारखे आजार, कंपवाताचे आजार जे आहेत ना तो खूप होतात. युजली बऱ्याच लोकांच्या घरामध्ये चहा करताना ॲल्युमिनियमची पातेली वापरली जातात. बरेच वैद्य हिंदालियमचं किंवा ॲल्युमिनियमचं पात्र औषधं करताना वापरतात. तर ते अत्यंत अयोग्य आहे. त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या रक्तावरती आणि शरीरावरती येतो आणि हे पात्र जी आहेत ना ती खूप त्रास देतात. काचेचं पात्र हे त्या मानाने चांगलं आहे पण त्याच्यातसुद्धा काही विशिष्ट काचेचे जे प्रकार असतात ना त्याच्यावरती आम्ल पदार्थाची प्रक्रिया होते. प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी जे आहे ना ते असंच पद्धतीचा परिणाम देत असतं. आणि हे प्लास्टिक जे आहे मायक्रोप्लास्टिक हे आता गर्भाच्या हृदयामध्ये सुद्धा आढळून आलेलं आहे. हे जे कुठवर आतपर्यंत शिरलेलं आहे प्लास्टिक हे तुम्ही बघा. प्लास्टिकच्या बाटलीचं पाणी पिताना आपल्याला आनंद असा होतो की मी 20 रुपयाची बाटली घेतली याचा मला काय आजार होणार नाही. ते पाणी तपासून बघितलं तर त्यात एकही जंतू निघत नाही, फंगस दिसत नाही. परंतु ते पाणी शिळं झालेलं असतं. त्या शिळेपणाचा परिणाम तुम्ही कसा काढणार? काळा हा निष्प्रत्यनिक आहे, त्याचा परिणाम काढता येत नाही. आणि ते पाणी पोटात ज्यावेळेला जातं त्या पोटामध्ये असा मीडिया शिळ्या पाण्याचा आपल्या शरीराला मिळतो की पोटातले जे वाईट जंतू आहेत ते त्याच्यात भसाभस वाढायला लागतात आणि पोटं बिघडायला लागतात. त्यामुळे तुम्ही उकळून गार केलेलं घरचं पाणी बरोबर न्यायची सवय ठेवा. विकतचं पाणी पिऊन तुम्ही विकतचं दुखणं आणू नका.
कारण ते खर्च दुप्पट होणार आहेत, बाटलीचाही खर्च, पाण्याचाही खर्च आणि डॉक्टरचाही खर्च. तर हे फारसं योग्य नाही आहे. त्यामुळे प्लास्टिकचं पाणी ही सोय आहे एवढं लक्षात ठेवा, नेहमी करायचं रुटीन नाही आहे. आपल्याला वाटतं की आपण पाणी विकत घेतले की आपलं आरोग्याचं आपण हे राखलेलं आहे असं वाटतं, पण त्याच्यावर खात असताना तुम्ही नाचसारखा चीजसारखा पदार्थ खाणार आधी घाणेरडा आणि त्याच्याबरोबर तुम्ही ते पाणी पिणार तर पोट निश्चित बिघडणार आहे. ॲटलिस्ट तुम्ही गरम पाण्याची ऑर्डर पहिले देत चला, मग मसाला पापड वगैरे जे काय असेल ते तुम्ही मागवत चला. तर गमतीचा भाग तुम्ही सोडून द्या, पण गरम पाणी हे पाचक आहे आणि तुमच्या शरीरातल्या वाताची गती अनुलोमित करतं. अन्न जे आहे ते मऊ करून पचवायला मदत करतं. तर पात्रानुसारचा हा आहाराचा विचार जो आहे ना तो या पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. सोन्याचं पात्र हे आउट ऑफ क्वेश्चन आहे, राजे लोक ते वापरत होते, त्याचा उपयोग होतो, लक्ष्मीकारक आहे, पथ्यकारक आहे, परंतु प्युअर सोनं मिळणं हा भाग खूप अवघड आहे. तर ह्या हिशोबाने ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. स्टेनलेस स्टीलचं पातेलं जी आहेत किंवा भांडं आहे त्याच्यात तुम्ही पाणी साचवा, त्याला गंधही पकडत नाही आणि त्याचा उपयोग तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होतो. लोखंडी कढई असते, लोखंडाच्या कढईमध्ये अन्नपदार्थ केल्यानंतर जसं लोह मिळतं ना तसं हे स्टेनलेस स्टील जे साधं आहे, हाय क्वालिटीचं जे स्टेनलेस स्टील असतं ते औषधं तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. परंतु आता तुम्हाला मातीच्या पाण्याचा परिणाम घ्यायचा आहे तर मडक्याचे 2-3 तुकडे स्टेनलेस स्टीलच्या पाण्यामध्ये तुम्ही टाका आणि ते पाणी तुम्ही जर प्यायला लागलात तर मातीच्या पाण्याचे चांगले गुणधर्म आणि स्टेनलेस स्टीलच्या पाण्याचे जे गुणधर्म आहेत ते एकत्र मिळू शकतात. असा जुन्या आणि नवीन गोष्टीचा संयोगसुद्धा आपण करू शकतो आणि काहीतरी चांगले मार्ग काढू शकतो. तर युक्त्या भरपूर असतात. आपल्याला एक कल्लीपणा जो असतो तो नडतो आणि आजारपण येत असतं, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. फारच छान सुंदर अशी माहिती दिली आहे. प्रेक्षको, चर्चा रंगत आलेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. तसेच सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत तेही पाहून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पाणी आणि आयुर्वेद, समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम, 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आणखीन आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत, ते कोणते पाहून घेऊया. टिप नंबर 3. त्वचेची जाडी, वाढलेले त्वचा विकार जसे इसब, गजकरणे इत्यादी असल्यास टाकळ्याच्या पाण्याची भाजी खावी आणि लिंबाच्या रसातून टाकळ्याच्या बिया वाटून त्वचा विकारावर लावाव्या. सतत 1 महिना हा प्रयोग केल्यास उत्तम गुण येतो. टिप नंबर 4. लघवीतून चिकट पांढरा पदार्थ जात असेल तर तोंडल्याच्या मुळाचा काढा 30-30 ml 2 वेळा घ्यावा. हा प्रयोग सतत 1 महिना करावा. तर प्रेक्षको, सरांनी आपल्याला पाणी कोणतं प्यावं याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता आपण जाणून घेऊया की पाणी किती आणि कसं प्यावं. आपण पाहतो की डिहायड्रेशन किंवा खूप अति पाणी पिल्याने आजार होतात, तर त्याबद्दल सर आम्हाला जरा सांगा. बरोबर आहे. कसं होतं, निसर्गात ज्या वेळेला आपण बाहेर फिरायला जात असतो त्यावेळेला काही विशिष्ट पद्धतीचं पाणी आपल्याला प्यायला लागतं, आपल्याकडचा पाण्याचा साठा जर संपलं तर पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्या वेळेला आपल्या तडा किंवा तलावाच्या पाण्याला, विहिरीच्या पाण्याला, आडाच्या पाण्याला किंवा नद्यांच्या पाण्याला रजस्वला दोष सांगितलेला आहे. म्हणजे स्त्रियांना जशी मासिक पाळी येते तशी या पाण्यांना मासिक पाळी येते असं म्हटलं जातं, किंवा वर्षातून एकदा त्यांना ते रजस्वला अवस्था असते आणि त्यावेळी ते पाणी त्या सगळ्या गोष्टींचं त्याज्य सांगितलेलं आहे. हा धर्मशास्त्रातला जो विचार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ज्या दिवशी नवीन पाणी आलेलं आहे, ज्या दिवशी पाणी गढूळ आहे आणि पहिलाच पाऊस भरपूर पडलेला आहे, अशा वेळचं नद्यांच्याचं पाणी किंवा विहिरीचं पाणी वगैरे हे टाळायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जर ते घरी आणलं तर ते आयुर्वेदिक पद्धती शुद्ध करून त्या पद्धतीने वापरणं हे खूप गरजेचं आहे. तर हा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो लक्षात घ्यायला पाहिजे. आता पाणी कसं प्यावं याच्याविषयी काही गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत. तर पाणी विनाकारण प्यायचं नाही ही पहिली गोष्ट आहे. तहान लागली तर पाणी प्यावं, तहानेचा वेग मारू नये आणि तहान लागलेली नसताना मुद्दामून पाणी पिऊ नये. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो लक्षात घ्यायला पाहिजे. आता पाणी पित असताना भांड्यामध्ये चांगल्या योग्य पात्रामध्ये स्टेनलेस स्टीलच्या तुम्ही पाणी घेतलं तर रूम टेम्परेचरचं पाणी तुम्हाला नेहमी उपयोगी आहे. तोंडाला भांडं लावून पाणी घोटभर घ्यायला पाहिजे. वरनं जर आपण ते टाकलं तर एअर कॉलम दाबला जातो आणि गॅसेस होतात. उभ्यानी पाणी प्यायचं नाही आहे, बसून प्यायचं आहे.
आणि पाणी खायचं आहे आणि अन्न प्यायचं आहे. त्यामुळे लाळ मिसळून टाळूला पिपासा स्थान जे आहे तिथं पाणी लागलं तर तुमची तहान भागणार आहे. अदरवाईज गटागटा तुम्ही पाणी पिता, पोट दबवतं आणि तोंडातली तहान तशीच राहते. तर हे योग्य नाही आहे. तर पाणी हे खायला पाहिजे, टाळूला लागायला पाहिजे, मिटक्या मारत प्यायला पाहिजे, पाण्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे. पाण्याला स्वतःची मेमरी आहे. आपल्या भावभावनांचा त्याच्यावरती परिणाम होतो. आपण लिहिलेलं वाचलेलं त्याला कळतं पाण्याला, आणि आपल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सरचा परिणाम त्याच्यावरती येत असतो. असं जर असेल ना तर तुम्ही जे पाणी पिणार आहे ते पित असताना त्याच्याकडे थोड्या वेळाने प्रेमाने बघा, मनात चांगले विचार आणा आणि त्यातनं माझं आरोग्य सुधारणार आहे असा विचार करून तुम्ही ते प्यायला पाहिजे. आपण अजून पुढे बोलणारच आहोत. एक फोन येतो, आपण घेऊया माझ्यामध्ये. हां, आपल्याला संभाजीनगर येथून एक टेलिफोन कॉल आलेला आहे. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. हॅलो, नमस्कार सर. मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून बोलतो, गोटराम गोमलाडू. प्रश्न विचारा आपला. हो सर, आम्ही थोडं ग्रामीण भागामध्ये बोरवेल घेतलेलं आहे सर पाणी पिण्यासाठी. बर. आमचा थोडा दुष्काळी तालुका आहे वैजापूर. बर. तर इकडची 50% जनता बोरवेलचंच पाणी पिते सर. बर. तर याच्यापासून काही शरीराला काही तकलीफ होईल का? पाणी जड आहे का हलकं हे तपासून घेतले का तुम्ही नगरपालिकेकडून? हो, हलकं आहे सर पाणी, हलकं हां, आहे. मग काही चिंता नाही, उलट चांगलंच आहे ते. मग पाणी कसं प्यायचं, कोणतं प्यायचं आणि त्याचा गुण काय, दोष काय हे आता आपण बघतोय. या लेक्चरमधूनच तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळून जातील. हां, हो सर, थँक्यू. ओके, नमस्कार. हां, तर हे पाणी या पद्धतीने पित असताना ऋतू कोणता आहे? उन्हाळा असेल तर त्याच्यात पाणी जास्ती लागणार आहे. थंडीचे दिवस किंवा पावसाळा असेल तर त्या मानाने पाणी कमी लागणार आहे. वय तुमचं तरुण असेल तर तुम्हाला पाणी जास्ती लागणार आहे. म्हातार वयात फारसं लागणार नाही आहे. बरेच वेळा असं म्हटलं जातं की म्हातारपणामध्ये तहानेची जाणीव होत नाही आणि त्यामुळे पाणी पितच राहायला पाहिजे असं आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे. पण आयुर्वेदाचं म्हणणं हे स्पष्ट आहे की तहान लागली तर पाणी प्यायलं पाहिजे आणि भूक लागली तर तुम्ही जेवायला पाहिजे आहे. ऋतूंचा जसा विचार केला आहे तसा आजाराचा विचार असतो. जलोदरासारखा आजार आहे, दम्यासारखा आजार आहे, ऊर्ध्व जठरगत कोणता विकार आहे, अजीर्ण तुम्हाला झालेला आहे आणि तुमचं उरक्षत झालेलं आहे, छातीमध्ये जे पाणी साचलेलं आहे किंवा जखम झालेली आहे, तर तुम्ही जेवणानंतर पाणी नाही पिऊ शकत. जेवणानंतर लगेच पाणी प्यायलं तर माणूस स्थूल होतो. जेवताना थोडं थोडं पाणी प्यायलं तर आहे तसा राहतो आणि जेवणाच्या आधी पाणी जर प्यायलं तर माणूस कृश होतो असं आयुर्वेदाचं वर्णन आहे. पण ऋतूनुसार, कालानुसार औषधं कोणती आपण देतो याच्यानुसार सुद्धा ते बदलू शकतं. आपलं मन घाबरट असेल तर पाणी जास्ती बऱ्याच वेळा पिलं जातं. आश्वासनामध्ये जल हे श्रेष्ठ आहे. आमच्याकडे बरेच लेडीज रुग्ण जे येतात ना ते खूप वेळा रडतात आणि रडताना आपण जर समजून काढायला लागलो ना तर त्यांचं रडणं आणखी वाढत जातं. तर अशा वेळेला एक ग्लासभर पाणी त्यांच्यासमोर ठेवलं आणि 2 घोट घेतले ना की आश्वासन मिळतं आणि त्यांचं रडणं जे आहे ते थांबतं आणि पुढचे पेशंट आपल्याला तपासायला मदत होते. तर कुणीही केव्हाही रडत असताना किंवा त्याला राग आलेला असताना जर पाणी दिलं गेलं तर ते आश्वासन त्याच्या मनाला मिळतं आणि ते शांत होतो तो माणूस, असं आहे. तर ह्या पद्धतीने हे आपण जेव्हा पाणी पित असतो ना त्यावेळेला उभ्याने पाणी पिलं तर त्याचा पोट डब्बवण्यावरती परिणाम होतो. मोठ्या तड्यातलं पचन विकृत होतं आणि तुमची हाडं विकृत होऊन एस्पेशली कंबरदुखी आणि पाठदुखी आणि गुडघेदुखी तुम्हाला त्यातनं लागू शकते. तर जे प्यायचं पाणी आहे ते सिद्ध जल असेल तर खूप उपयोगी आहे. नदीचे किंवा कोणतंही पाणी उकळून तुम्ही गार केलेलं असेल ना तर त्यात वनस्पतींची काही चूर्ण टाकणं हे खूप चांगल्या पद्धतीने करता येतं. त्यासाठी सुरसादिगण म्हणून सांगितलेलं आहे, त्याचा वापर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. पद्मकादिगण नावाचा एक आयुर्वेदामध्ये सांगितलेला भाग जो आहे तो वापरता येतो. सुंठ टाकणं, हळद टाकणं, कडुलिंबाची पानं टाकणं, तुळस टाकणं, ह्या पद्धतीचं प्रकरण किंवा आंब्याची पानं, खवची पानं किंवा त्यांचं चूर्ण जे आहे त्याच्यामध्ये जर टाकलं तर उत्तम पद्धतीचा परिणाम जो आहे तो सिद्ध जलाचा आपल्या शरीरावरती येत असतो. तर शिळं पाणी कधीही पिऊ नये, वारंवार पाणी विनाकारण पिऊ नये आणि जेवल्यानंतर खूप पाणी पिलं असं व्हायला नाही पाहिजे. तुम्हाला तहान फार लागत असेल तर ती तहान तशी का लागते? तुम्हाला मधुमेह नाही आहे ना, पित्ताचा आजार नाही आहे ना किंवा डायबेटीस इन्सिपिडस तुम्हाला नाही आहे ना, हे बघणंसुद्धा खूप गरजेचं असतं. तर ह्याच्यानुसार तुम्ही पाणी जर प्यायला लागला तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता ही कमी होणार आहे. कारण शरीरातला 74% भाग जो आहे ना तो पाण्याचा आहे. अबधातू आपल्या शरीरातला जो आहे ना तो जर लक्षात घेतला आणि आपल्या शरीरातला जो लिम्फॅटिक सिस्टीमचा भाग आहे तो लक्षात घेतला तर 5-5.5 लिटर रक्त आणि हा लिम्फॅटिकमधला जो रस आहे तो जर लक्षात घेतला तर 10 ते 10.5 लिटर शरीरामध्ये पाणी असतं आणि त्याची आपूर्ती ही ह्या पद्धतीने व्हायला पाहिजे, इतर कोणत्या पद्धतीने नाही. बरोबर. सर, आपण चर्चा करत असताना जेवण आणि पाणी याविषयी सांगत होते.
तर जेवण आणि पाण्याच्या मध्ये काही संबंध आहे का की कसं आहे, ज्यांना बारीक व्हायचं असं वाटतंय ना, त्यांनी जेवणाच्या सुरुवातीला पाणी प्यावं किंवा जेवल्यानंतर 1 तासाने जर पाणी घेतलं माफक प्रमाणात तर त्याचा उपयोग होणार आहे. पण हे होत असताना द्रव भागासाठी पोटातला काही भाग ठेवायला पाहिजे, वायूच्या संचलनासाठी काही ठेवायला पाहिजे आणि मग इतर घन पदार्थ जो आहे त्याच्यासाठी काही ठेवला पाहिजे. असं जर पोटाचे भाग करून जेवलं गेलं भुकेनुसार, भूक लागल्यानुसार तर त्याचा परिणाम तुमच्या शरीराला खूप चांगला होणार आहे. कधीही कोणती गोष्ट ही मात्रेत करायला सांगितलेली आहे. म्हणजे वाईट गोष्टीसुद्धा तुम्ही घेताय तर त्या कमी प्रमाणात पोटात जायला पाहिजे. चांगल्या गोष्टींच्या बाबतीत तर ते आहेच. कमी प्रमाणात ते घेतलं गेलं तर जठराग्नी त्याची काळजी घेतो आणि तुम्हाला शरीरात उत्पन्न होणारे त्रास आहेत ते प्रायः होत नाहीत. आता आजारानुसार तुम्ही पाणी जे आहे ते वापरू शकता किंवा अनुपानं त्याची बदलू शकता. तर षडंगोदक नावाचं एक पाणी आहे किंवा खर्जुरादी मंथ नावाचा एक औषध आहे. तर पाण्याचाच प्रकार आहे. मधात ते म्हणजे दारू पिऊन ज्यांची पोटं बिघडलेली आहेत आणि लिव्हर खराब झाले अशा लोकांना जेवताना त्या षडंगोदकाच्या ऐवजी खर्जुरादी मंथाचा तुम्ही विचार करू शकता. आमसुलाचं पाणी आहे किंवा आपण वाळ्याचं पाणी जे म्हटलं किंवा चंदनाचं पाणी आहे हे पाणी आहे. तर ही सगळी पाचक औषधं जी आहेत ना ती त्या पद्धतीने वापरता येतात. यवागू नावाची जी कल्पना आयुर्वेदातली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तांदळाबरोबर भरपूर पाणी घालून उकळलेला जो मंड असतो तोच प्यायचा असतो. तर ह्याचा विचार जो आहे तो आयुर्वेद आहाराच्या नुसार आणि आजारानुसार करत असतो. पण कधी जेवणाच्या सुरुवातीला पाणी पित असताना खूप पाणी प्यायलं तर भूक तुमची कमी होणार आहे, अन्न कमी जाणार आहे आणि म्हणून पाणीसुद्धा तुम्ही मापामध्ये प्यायला पाहिजे आहे. कोणतं पाणी प्यायचं हे प्रकृती, देश, ऋतू, तुमचं बल, आग्नेयची तुमची अवस्था आणि आजार कोणता आहे, पथ्य कोणतं वैद्याने सांगितलं ह्याच्यानुसार ते प्रत्येक माणसा परत्वे बदलत असतं. त्याचा विचार व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आपण ही चर्चा पुढे नेऊया पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पाणी आणि आयुर्वेद समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण आज चर्चा करत आहोत पाणी याविषयी आणि आपण चर्चा करत असताना सरांनी पाण्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती दिलेलीच आहे. आपण पाहतो की आयुर्वेदाने पाण्याला औषधसुद्धा म्हटलेलं आहे. तर पाण्याचं असं काही औषधी गुणधर्म आहे का हे आणि त्यासकटच त्याच्या भावभावनाबद्दल पण आम्हाला सांगा सर. बरं, कसं होतं, पाण्याचा वापर आपण फक्त पिण्यासाठी करतो असं आयुर्वेदात नाही आहे. निसर्गोपचारात जसं सांगितलं ना तसं आयुर्वेदाने त्या ह्या गोष्टी आधीच सांगून ठेवलेल्या आहेत. शिरोधारा म्हणजे कपाळाची गार पाण्याची जर धारा धरली ना तर सोऱ्यासिससारखे त्वचारोग जे आहेत ते झपाट्याने कमी येतात. स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी कमी यायला लागते. तर 20 मिनिटं ही शिरोधारा आपल्याला करता येते. नेत्रधावण म्हणजे थंड पाण्याने डोळे धुणं. तर सकाळी उठल्या ब्रश न करता तोंडामध्ये आधी पाणी धरायचं आणि गार पाण्याच्या हपके आपल्या डोळ्यावरती मारायचे. असं 40-50 वेळा करायचं. तर तुम्हाला नंबर लागत नाही, असेल तर नंबर कमी यायला लागतो आणि डोळ्याचं आरोग्य अतिशय उत्तम चांगलं राहतं. मधुमेही लोक जे आहेत ते वातज आणि पित्तज प्रमेहाचे आणि ज्यांना रक्तदाब म्हणजे रक्तपित्ताचा आजार आहे त्यांना हे खूप उपयोगी पडतं. तर हा प्रयोग तुम्ही करून बघण्यासारखा आहे. किंवा बशीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्या डोळ्याची उघडझाप करायची संध्याकाळच्या वेळेला, हे उपयोगी आहे. नाकामध्ये पाण्याचे थेंब टाकणं, गार पाण्याचे, हे किडनी फेल्युअरच्या लोकांसाठी खूप उत्तम औषध आहे. ज्यांची किडनी डॅमेज होऊन थोडं क्रिएटिन वाढायला लागलेलं आहे अशा लोकांनी हा प्रयोग करून बघण्यासारखा आहे की 6 थेंब गार पाण्याचे त्यांच्या नाकामध्ये टाकायचे, नॉर्मल जे पाणी असतं त्याचे. परीक्षेला जात असताना ह्या पाण्याचे 2-2 थेंब जर तुम्ही टाकले ना तर तुमची बुद्धी तल्लख होते, पॉवर ऑफ रिकलेक्शन आणि ॲक्विजिशन तुमची वाढते आणि तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. कानामध्ये आपोआप पाणी थोडंसं जात असतं, काय घालायची गरज नाही. पण ज्यांच्या कानामध्ये कोरडेपणा खूप आहे त्यांना 1 ते 2 थेंब पाण्याचे टाकायला काहीच हरकत नाही. ते ॲब्झॉर्ब होतं तिथं आणि त्याचा खूप चांगला परिणाम येतो. पित्तानी जर छातीमध्ये जळजळत असेल तर हृदयावरती गार पाण्याची घडी ठेवणं हे एक उत्तम औषध आहे. ह्याच्यावरून पोटावरती सुद्धा गार किंवा गरम घड्या ठेवून तुम्ही पोटातले गॅस जो आहे तो कमी करू शकतो किंवा पोटातली आग जी आहे ती सुद्धा आपण शमवू शकतो. पादधारा जी आहे पायावरती आणि गुडघ्यावरती जर थंड पाण्याच्या धारा धरल्या तर त्याचा परिणाम म्हणून जवळची स्रोतस जी आहे ती स्रवायला लागतात आणि तुम्हाला लघवीला साफ होते आणि शौचालय व्यवस्थित व्हायला लागते. परिषेक किंवा अवगाव म्हणजे थंड पाण्यात डुबकी घेणं आणि पडून राहणं. असं जर केलं गेलं तर आपल्या शरीरातले वेगवेगळे युरियासारखे जे घटक आहेत ते पाण्यात बाहेर पडायला लागतात. पाण्याचं टेम्परेचर जर 40पर्यंत ठेवलं तर ते डायलिसिसचं प्रकरण होतं थोडक्यात आणि अर्धा किलोपासून 3 किलोपर्यंत तुमचं वजन जे आहे ते कमी होऊ शकतं आणि डायलिसिसची गरज पडत नाही.
आणि किडनी चांगलं काम करायला लागते. जलनेतीचा वापर जर तुम्ही बघितलेलाच आहे, बऱ्याच लोकांनी ती केलेली असेल तर सर्दी, ताप, पडसं, खोकला वारंवार होणाऱ्या लोकांना योग टीचर जो असेल ना त्याच्याकडनं हा प्रकार शिकून घ्यायला पाहिजे. ह्याच्यावरून गुदबस्ती म्हणजे शौचाच्या मार्गातून जर सिंपल वॉटर एनिमा दिला गेला तर शरीरातली उष्णता खूप चांगली कमी होते. पित्त प्रकृतीच्या लोकांना हे मानवतं आणि कोठा साप ज्यांचा होत नाही आहे, आव ज्यांना आहे, क्रोन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस, त्यांना ट्रीटमेंटची सुरुवात करताना आम्ही ह्याच पद्धतीने करतो आणि नंतर पाचन औषधं जी आहे ती पुन्हा वापरत असतो. गंडूश म्हणजे तोंडामध्ये मांस रस धरायला सांगितलेले आहेत किंवा तिळाचं तेल धरायला सांगितलेलं आहे. तसं नुसतं पाणी जर तुम्ही मुखामध्ये जर धरायला सुरुवात केली तर पित्त आणि रक्ताशी संबंधित आणि यकृताशी संबंधित आजार आहेत ते शमायला सुरुवात होते. ह्याच्याबरोबर अनुपान म्हणून बऱ्याच वेळेला आपण पाणी आहे ते वापरत असतो. पाण्यामध्ये चालणं असा जो प्रकार आहे ना तो पित्तवात प्रकृतीच्या लोकांचे सांधे जर दुखत असतील ना तर त्यांना अतिशय उत्तम उपयोगी पडतो. सगळ्यांनाच तो उपयोगी पडेल अशी काही परिस्थिती नाही आहे, पण हे आपल्याला ह्या पद्धतीने करता येतं. पाण्याला स्वतःची स्मृती असते. अग्निहोत्र केलेलं आहे किंवा यज्ञ केलेला आहे आणि त्याची राख जी आहे ती पाण्यामध्ये जर टाकली ना तर ते पाणी लगेच अल्कलाईन होतं आणि अनेक आजारांच्या वरती त्याची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. आपण कोणत्या तरी गुरुचरित्राचं किंवा ज्ञानेश्वरीचं, तुकारामाच्या गाथेचं जर पारायण करत असू तर समोर पाणी ठेवून जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर त्याचा परिणाम भावभावनांचा त्या मॉलिक्युल्सवर येतो. ते रिकन्स्ट्रक्ट होतात चांगल्या पद्धतीने आणि त्यांना सेंद्रियत्व येतं आणि ते महाभूत शरीरातल्या महाभूताला पाण्याला उपयोगी पडतं. पबमध्ये जिथं दारूचा गुत्ता आहे, मारामाऱ्या चाललेल्या आहेत, खून चाललेला आहे, भांडाभांडी चाललेली आहे, अशा ठिकाणचं पाण्याचे मॉलिक्यूल जे आहे ते डिस्टॉर्टेड होत जातात आणि तुमच्या शरीरामध्ये विघटनाचं काम करतात. तर आपण कोणतं पाणी पितो हे लक्षात घेऊन तो विचार मनात आणून संकल्प जर केला ना तर त्या संकल्पाने तुमच्या शरीरामध्ये खूप मोठे बदल घडत असतात. तुमची इच्छाशक्ती जेवढी जबरदस्त असेल ना तेवढा त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या शरीरावरती येत असतो. आपण देवाची पूजा केल्यानंतर जे पाणी पडतं त्याच्यामध्ये निर्माल्य पडलेलं असतं, ती फुलं असतात, त्याला औषधी गुणधर्म असतो आणि ते तीर्थ नंतर वाटलं जातं. तर हे सूक्ष्म औषधीचा प्रकार आहे म्हणून पूजा अर्चा करून नंतर तीर्थ प्यायचं असतं. तीर्थ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. हे या पद्धतीने तयार केलेलं तीर्थ आणि पायऱ्या उतरत खाली गेलं आणि पाणी वाहतंय नदीचं तर ते तीर्थ. तिथंही हाच प्रकार पूर्वीच्या काळी असायचा. वनस्पतीची पानं पडायची आणि ते पाणी आपण पित असायचो. पण आता नद्यांचं स्वरूप बघितलं तर आपल्याला हे पाणी पिणं किळसवाणं वाटू शकतं, पण घरची पूजा अर्चा अन्निक झाल्यानंतरचं पाणी तुम्ही प्यायलाच पाहिजे. कोणत्याही आपल्या हिंदू धर्माच्यामध्ये कलश स्थापन करतात, त्यात पाणी असतं आणि आंब्याची पानं आणि वरती नारळ ठेवलेला असतो. तर त्यावेळेला झालेलं जे हवन आहे, त्याचे जे ऋचा आहेत, मंत्र म्हटलं जातं, त्याचा परिणाम तुमच्या मंत्रशक्तीच्या पाण्यावरती येत असतो आणि ते पाणी नंतर तुम्ही ओतून द्यायचं नाही बेसिनमध्ये. सगळ्या लोकांनी त्या पाण्याचं जर सेवन केलं तर त्याचा पुरता परिणाम येणार आहे. वास्तू शांत असू दे, उदक शांत असू दे, उदक शांतीचा परिणाम तर ह्याच पद्धतीने तुम्ही लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्यावरून काय होतं की सिद्ध जल ही कन्सेप्ट मगाशी मी सांगितली त्या पद्धतीने त्याचा वापर हा करणं खूप गरजेचं आहे. टाकीमध्ये पाणी आहे, नळीतनं वाकडं तिकडं खाली येते आणि ते तुम्ही पिताय तर त्याचा परिणाम तुमच्यावरती एकदम चांगला येणार नाही आहे. तर ते पाणी पहिल्यांदा बाटलीत किंवा तुमच्या पात्रामध्ये येऊ दे, थोडा वेळ तुम्ही थांबा आणि नंतर ते प्या. म्हणजे त्या मॉलिक्युल्सना रिकन्स्ट्रक्ट व्हायला वेळ मिळते आणि तुमच्या भावनांचा परिणाम त्याच्यावरती उत्तम पद्धतीने येतो. तर हे पाणी कसं प्यावं, कोणतं पाणी प्यावं, पाण्याचा भावनांच्यावरती काय परिणाम होतो ह्या सगळ्याच्या विषयीचं हे वर्णन झालं आणि पाण्याचा परिणाम आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या आजारासाठी कसा येतो हेही आपण बघून झालं. ह्याच्यामध्ये पित्ताची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी असेल, वाताची असेल, वात पित्ताची असेल, पित्त वाताची असेल तर हे जास्ती उपयोगी पडतं. कफाचे आजार असताना पाणी कमी प्यायला पाहिजे, जपून प्यायला पाहिजे, गरम करून प्यायला पाहिजे. गरम करून थंड झालेल्या पाण्यामध्ये मध घालून ते प्यायला पाहिजे. तर कफाचे आजार जे आहे ते होणार नाही आहे. त्यामुळे ज्यांना स्थूलपणा आहे, मूळव्याधीसारखा त्रास आहे, जलोदर आहे, फुफ्फुसाचा त्रास आहे आणि पाणी जपून आणि कमी पिलं तर ती इटसेल्फ इज अ ट्रीटमेंट फॉर दॅट पर्टिक्युलर डिसीज असं होतं. तर हा भाग खूप महत्त्वाचा आहे. सरांनी आपल्यासोबत काही वनस्पती आणलेल्या आहेत. सर, आपण ते वनस्पती कोणकोणते आणले ते जरा दाखवा आम्हाला. तर आता काही पाण्याच्या अनुरोधाने वनस्पती आहे. त्यातलं पहिलं एक औषधी प्रकरण तुम्हाला मी दाखवतो. तर हा घाटी पित्त पापडा नावाचा एक वनस्पती आहे ही आणि ज्यांना खूप तहान लागते अशा लोकांना कमी पाण्यामध्ये तहान भागवायची असेल आणि तो आजार जर जायचा असेल ना तर ह्या वनस्पतीची पानाने वरती जी फुलं आलेली आहेत ना ती कुटून त्यामध्ये जवळजवळ चौपट पाणी टाकायचं आणि 10 मिनिटं भिजवून ही वनस्पती जी आहे ना त्याचा वापर करायचा. तर 2 ते 3 डोसमध्ये तहान फार लागणं, ताण होणं आणि एस्पेशली मधुमेहातली ताण जी आहे ना ती ह्याने उत्तम पद्धतीने कमी येते. दुसरं जे प्रकरण आहे हे अमलकी म्हणून झाड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना गॉल ब्लॅडर स्टोन आहेत आणि ज्यांना तहान खूप लागते आणि पित्ताचा त्रास आहे त्या लोकांनी ह्याची पानं जी आहेत त्याची पावडर करून घ्यावी किंवा आहे तसं ते पोटामध्ये जर घेतलं साधारण 21 दिवस सकाळी संध्याकाळी 5-5 ग्रॅम ही पानं खायची तर तो खडा विरघळण्याची शक्यताही खूप असते. 70% लोकांचा गॉल ब्लॅडर स्टोन यांनी विरघळतो.
कोलेस्ट्रॉलचे खडे आहेत ते विरघळत नाहीत, बाकी सगळे विरघळतात. तर तहानेसाठी उपयोग आहे आणि गॉलब्लॅडर स्टोनसाठी सुद्धा याचा उपयोग आहे. आणखी ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये ही चंदन नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चंदनाचं खोडच वापरायला पाहिजे असं नाही आहे. चंदनाच्या पानाचा रस हा सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस जर तुम्ही साखर टाकून घेतलात तर खूप तहान लागण्याचा प्रकार याने कमी होतो, घाम कमी यायला लागतो आणि शरीरातलं पाणी जे आहे ते मेंटेन राहतं. ह्याच्याबरोबर मधुमेहातली जी साखर आहे ती ह्याने उत्तम पद्धतीने कमी येते. रक्तदाब वाढणाऱ्या लोकांचं डायस्टॉलिक ब्लड प्रेशरसुद्धा याने उत्तम पद्धती कमी येतं. हा सगळ्यांना माहीत असलेला प्रकार आहे तो म्हणजे वाळा. आणि ह्या वाळ्याचा उपयोग म्हणजे पाचन करणारं हे औषध आहे. म्हणजे शरीरातली घाण पचवतं. जो खाल्लेला अंश आहे अन्नाचा तो जास्ती झालेला असेल तर त्यातली आम नावाचा भाग आहे तो याने नष्ट होतो. रक्ताचं प्रसादन होतं, पित्ताचं शमन होतं आणि लघवीची जळजळसुद्धा याने उत्तम पद्धतीने कमी येते. तर असं हे आणखीन एक द्रव्य आहे. दुसरं हे मुस्ता नावाची वनस्पती आहे. याला लवाळा असं सुद्धा म्हणतात आणि नागरमोथा असं इथं मराठीमध्ये नाव आहे. तर नागरमोथ्याचं पाणी जे आहे ना ते सुद्धा असंच उत्तम पाचक आहे. ताप असताना तहान लागताना पाणी जास्ती पिऊन चालत नाही आयुर्वेदानुसार. अशा वेळेला सिद्ध जल ह्याचं जर घेतलं तर त्याचा अप्रतिम फायदा होतो. ह्याचं पावडर जी आहे ती बाहेरच्या बाजूला अंगाला लावता येते आणि जुलाबून जर डिहायड्रेशन होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. तुळशीची पानं जी आहेत ना ती कलियुगामध्ये तुळस जी आहे ती कली बाधू नये म्हणून वापरायला सांगितलेलं आहे, अगदी भागवतामध्ये सुद्धा. तर या पानांचं चूर्ण जे आहे ते पोटात घेता येतं किंवा नुसती पानं खाता येतात. आणि गढूळ किंवा विषारी आहे पाणी असं जर तुम्हाला वाटलं तर ते पहिल्यांदा गरम करून घ्यायचं, त्यातून तुरटी फिरवायची आणि नंतर तुळशीच्या पानाच्या रसाबरोबर जर ते पाणी घेतलं तर तुम्हाला दुर्दम्य ठिकाणी जिथं पाणी मिळत नाही अशा ठिकाणचा जो भाग आहे तो उत्तम पद्धतीने तुम्हाला टाळता येतो आणि त्यातनं आजार उत्पन्न होत नाहीत हे नक्की करता येतं. इथं आणखीन एक बी आहे, याला निर्मळीचं बी असं म्हणतात. तुम्ही सगळ्यांनी हे पाहिलेलं असेल कधी ना कधीतरी. अतिशय टणक बी असतं हे. तर हे बी जे आहे ते डोळ्यामध्ये व्हिट्रस फ्लुइडमध्ये ज्या कोलायडल पार्टिकल्स येतात आणि फ्लोटर्स येतात त्यावेळेला आम्ही हे उगाळून खरं म्हणजे वापरतो डोळ्यात घालण्यासाठी. पण पाणी निर्मळ करण्यासाठी निर्मळीचं बी आहे. तर पूर्वी जे वेगवेगळ्या पद्धतीने पाणी शुद्ध करायच्या प्रक्रिया होत्या त्याच्यामध्ये पाणी उकळणं, गाळणं, फिल्टर करणं, वाळूतून किंवा विटेतून गाळून घेणं, ह्याच्याबरोबर वरून खाली फेकणं, याच्याबरोबर हे वनस्पती ही वापरली जायची. फटाकडी नावाची एक वनस्पती असते त्याची बी किंवा निर्मळीचं बी हे जर पाण्यामध्ये फिरवलं गेलं तर पाणी शुद्ध होतं. अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल इफेक्ट ह्याचा जो आहे तो दिसून आलेला आहे. आणि असं पाणी जर पोटात घेतलं तर चव थोडीशी वेगळी येते पण तुमच्या तृष्णेचं शमन होतं आणि त्या पाण्यातून घाण पाण्यातून तुम्हाला आजार उत्पन्न होण्याची शक्यताही कमी होऊन जाते. ह्याच्याबरोबर आणखीन एक तृष्णा प्रशमन असा पदार्थ आहे तहान घालवणारा आणि तो म्हणजे हे आवळे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यापासून च्यवनप्राश बनवतात. तर आवळा जर रोज सकाळी संध्याकाळी एक आवळा जर तुम्ही 35 वर्षानंतर सेवन करायला लागलात तर 35 वर्षापर्यंत आईच्या अंगावरचं जे दूध पिलेलं आहे त्यांनी स्टेम सेल आपल्या शरीरातल्या जागृत असतात पण नंतर त्या कमी व्हायला लागतात आणि तुम्ही म्हातारे व्हायला लागता. तर तुमचं वय आहे तिथं रोजायचं असेल तर हे आवळे 2 वेळेला खायला पाहिजेत. जेव्हा आवळे मिळत नाही तेव्हा त्याची पावडर घ्यायला पाहिजे. पण आता 8 महिने हे आवळे मिळतात. नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर 4 महिने तुम्हाला ते आवळे पुन्हा मिळू शकतात. तर 12 महिने तुम्ही आवळे खाऊ शकता आणि तरुण राहू शकता. तर असे हे काही वनस्पतीचे भाग आहेत की जे तुम्ही वापरायला पाहिजेत आणि त्याचा सर्वंकष परिणाम तुमच्या शरीरावरती येणार आहे. मन जे आहे ना ते पाण्याशी खूप रमतं. जलाशयाच्या जवळ तुम्ही बसलेला असाल तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं. तर शरीरातलं पाणी जर प्रसन्न केलं तर तुमचं मनही निर्मळ होणार आहे, तुमचं शरीरही निर्मळ होणार आहे आणि शक्यतो डॉक्टर वैद्याकडे जायची गरज पडणार नाही. बरोबर आहे सर. आपण एवढी छान आणि सविस्तर अशी माहिती दिली. सर आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, आम्हाला मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. तर प्रेक्षको, आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या सोशल मीडियावरती जे आहे hellodoctor2026@gmail.com. आम्ही फेसबुक, यूट्यूब आणि एक्सवर सुद्धा उपस्थित आहोत. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.
पाणी आणि आयुर्वेद समज गैरसमज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातोबा गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595910727 ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com